नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एपी ब्लॉग चॅनलवरती. आज मी आलो आहे दुर्गा देवी महादेव संस्थान पुनुती बुजुर्ग. हे पाहू शकता कॅमेरामध्ये उलटं दिसते. माझ्यासोबत आहे पुनुतीचा सुरेख भाऊ इंगळे. आता आपण दाखवणार पुढे. पाहू शकता तुम्ही, तिथं आपल्याला आता वर चढा लागते. हे बघा मित्रांनो, जसं रुद्रायणीला आहे ना, बस बिलकुल तसंच आहे. आपल्याला इथं जावं लागते. हे पायऱ्या गीद आहे आहेत. तर आता तिथं गेल्यावर त्याचं व्ह्यू दाखवू आपण. आणि हे बार्शी टाकडीवरून धाबा रोडवर आहे, जवळच आहे, काही वांधा नाही. होऊ शकता मित्रांनो, आम्ही रस्त्यापर्यंत आलो आहे. इकडून असं यावं लागते, कच्चा रस्ता आहे. आणि हे पुनुतीचं जुन्या काळातलं रेल्वे स्टेशन होतं समजा. पुरं वसंत आणि विराट पडेल आहे. चला आता समोर दाखवतो तुम्हाला मंदिरमधले काही क्लिप्सा. चला मित्रांनो, आलो आहे आम्ही. ती हा पा सुरेख. याले हॅलो हाय म्हणायचं असलं त्याला आवाज द्यावा लागते. सुरेख भाऊ इकडे पा. हो सुरेख भाऊ, हॅलो हाय काही असं आहे. माहीत आहे का, असे रिमोटवाले पोट्टे पडत नाही आपल्याला. पण कसं आहे, बनमार म्हणते तो आहे. असं आहे. मग मित्रांनो, आमचे मित्र पाहू शकता तुम्ही, मांग एकदम फोनमध्ये ध्यान देऊन पाहू राहिले. आणि हे पा इकडे मांग मोकळं हे आहे परिसर. इथं सोमवारी जे उपवास वगैरे असतात, मुली उपवासवाले, तेव्हा इथं सोमवारी मस्त गर्दी राहते. आज आम्ही इथं आलो आहे समजा. आता बॅक कॅमेरानं पाहू शकता तुम्ही, पायऱ्या चालू झाल्या. आता एंट्री चालू झाली आहे. हे पाहू शकता मित्रांनो, आलो आहे आम्ही पुनुतीच्या मंदिरवर. पायऱ्या पण आहेत समोर. लहानपणी इकडे सायकल घेऊन आम्ही सीताफळ तोडायला यायचो. हे सर्व जेवढे दिसते ना तेवढे पूर्ण सीताफळच्या झाडात आहे. पाहू शकता, पाणी गिनीची सुविधा आहे, मोटर गिटर. आज गिंबल सेल्फी स्टँड काहीच आणलं नाही, माईक पण आणला नाही आहे. माईक पण नाही आणला आहे. मंदिरं छोटे मोठे. पाहू शकता, जुन्या काळातली विहीर आहे वाटते. कनेक्शन वगैरे. आता चाललो आहे आपण वर. बऱ्याच दिवसाचा मला इकडे ब्लॉग बनवायचा होता, पण काही वावराचे टप्पे गिप्पी आणि काही घरचे कामं असल्याच्यानं काही बरोबर बनवता नाही आलं. पण आज तो चान्स भेटला. आणि हे पा, इकडून जर कोणी 4 व्हीलर गिलव्हीलर आणली समजा गाडी फाडी, तर डायरेक्ट मंदिरच्या तिकडून मागच्या साईडच्या पार्किंगले आपण लावू शकतो. आणि वरती पोरं प्रॅक्टिस पण करतात पोलीस भरतीची हे ते. आणि त्यांना मंदिरामध्ये एक लायब्ररी बनवेला आहे. तिथं खूप सारे पुस्तक वगैरे सर्वच भेटतील आपल्याला पाहायला. खालचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही मित्रांनो. पायऱ्या चालू झाल्या आहे. जसं रुद्रायणीला आहे तशातून आहे, पण हे मंदिर जरा लहान आहे. तर सोमवारी उपवासवाले लोक येतात समजा. हा कच्चा रस्ता इकडून पण आहे, इकडून जाता येते आणि इकडून जाता येते. आपण पायऱ्यानं जाऊ. मित्रांनो, यांच्यावर जे तुम्हाला पहिले सांगल्याप्रमाणे हे बघा, सीताफळ आणि बोराचे झाडं लय आहेत. आम्ही लहानपणी इकडे सायकलनं सीताफळ तोडायला यायचो. 2-2, 3-3 थैल्या नेत जाऊ. पण पाहायचं आता, लहानपण गेलं, शौक गेलं. आता घरीच एवढं लागतील तेवढे सीताफळ वावरातच. बस पोचण्यात हवं आता, जरासंच राहिलं. ताकी पहिल्यासारखी गोष्ट नाही राहिली. एवढंच आलं तर एवढा नसं एवढं दमेल वाटू राहिलं की काय सांगू. आई मग सुरेख, कसं वाटलं तुला एवढ्यावरती चढाई करून? याच्याच गावातलं असून हा इथं येत नाही. मस्त आहे ना. फोटो बिटो काढायचे. बॅक व्ह्यू पहा. आता अजून आपण पूर्ण टॉपवर गेलो नाही. हे सुरेखचं गाव पाहू शकता तुम्ही. कोणतरी चाललं, काही वांधा नाही. हा वरता व्ह्यू आहे. गाड्या फाड्या सब दिसतात, पाहू शकता मित्रांनो. असं मस्त करून आलो आम्ही. अरे हा, 1 मिनटं पाहू शकता. सुरेख म्हणे यांची पण क्लिप्स घे, पण ते भेटतात. झोपेल तर आहे भाऊ सुरेख ते, पण ते रागात जर असलं की आपल्याला झोपून टाकीन ते.
पाहू शकता मित्रांनो तुम्ही. बस टॉपवर आलो. टॉपवरती पोचलो भाऊ आम्ही आता. इथे सर्वच्या सर्व मंकीस आहात आणि सुरेख भाऊ त्याच्याच मस्तीत इंस्टावर रील पाहू राहिला आणि खडांच्या काम. आलो आहे आम्ही ती, काही वांधा नाही. पाहू शकता तुम्ही मित्रांनो, हा पूर्ण पेस आहे. इथं बशाले शिडी गिडी सर्व. आणि इथं जर समजा काही असलं भंडारा वगैरे तर इथं मंडप गिंडप असते आणि तिकडं जेवण असते. आलो आहे आपण दुर्गा देवी महादेव संस्थान पुनोती बुजुर्ग. आणि हे इथं बसायला पण आहे. जुनं वडाचे झाड, महादेवाच्या पिंडा छोट्या छोट्या 2. इकडे पाणीची सुविधा. एवढ्यावर टॉपवर असून पण खालून त्या विहिरीतून मोटर टाकेल, तिथून पाणी येते. पाण्याची सुविधा आहे. पाणी आहे का पाहू. पाणी आहे भाऊ, सर्वच नळाला काही बांधा नाही. गोडनिंबाचे झाडं. इकडे बाथरूम सुविधा. आणि हा इकडे असा पूर्णपणे मोकळा परिसर. ज्यावेळेस इथं भंडारा वगैरे असते, काही प्रोग्राम असते, तेव्हा इथं खूप चांगलं वाटते. मस्त स्पीकर गिकर सर्व राहते तर जबरदस्त वाटते. हे बघा मित्रांनो, इथं वडाच्या झाडाखाली 2 ते याच्या शिवलिंगचे 2 हे आत बनवेल. आणि आमचा गडीपा मोबाईलाच्या बाहेर काही येऊ न राहिला, मला काही सांगू न राहिला. आणि हे जुनं टाईप झोपडी दिसते. असे जुने लोकेशन मला हिसक वासक करायला लय आवडते. आपण याच्या अंदर जाऊन पाहू काय काय आहे. तर समजा जातं मग काय आहे का बा काही सोन्याचे काही. अरे यार, कपडे डिटर्जंट पावडर आहे. मला वाटलं ते जुन्या पिक्चरात दाखवतात ना, हांडा गिंडा निघते, तसं काही आहे का म्हटलं बजेट याच्यात. मित्रांनो, याच्या अंदर जर गेलो मी, हे एखादं जर हल्ला तर पुरं अंगावर पडते. आणि मला इकडे जायच्या पहिलेच सांगलं होतं की इकडे जाऊ नको भाऊ, याच्या अंदर लई मोठा साप आहे. तर बस हे एवढंच दाखवतो मी तुम्हाला. आणि याच्या मागून पण काही नाही, झोपडी अशीच आहे. तर पाहू शकता तुम्ही, हे जातं चांगलं आहे. खाली याचं गोल पडेल आहे खालचा भाग. आणि हे असं इकडे जिकडे तिकडे पायसान जास्तीत जास्त हे असे सीताफळचे झाडं दिसतील. आता आपण डायरेक्ट मेन मंदिराच्या अंदर एंटर होऊ. आणि चला ना भाऊ. भाऊ येत नाही म्हणतात, मी एकटाच जातो मग. आता चला अंदर. आता मी एकटाच. मेन मुख्य संस्थानच्या अंदर हा हॉल आहे. पहिले हे असं नव्हतं, हे आता बनवलेलं आहे. इथं मंडप गिंडप टाकतात समजा सर्व प्रकार. हळू बोलतो जरा, पोरं अभ्यास करू राहिले. अंदर लायब्ररी आहे. आणि इकडे पण मोठा हे टाकतात मंडप. इकडे जेवण बनवतात. मंदिरच्या अंदर एंटर झालो आपण आता. देवीचं मंदिर पाहू शकता, शांत वातावरण एकदम. इकडे काय आहे असं, हे राऊंड मारायला आहे. मन्नत मागतात तेव्हा. अरे वा, CCTV पण लागेल आहे. बॅक साईड. मित्रांनो, अंदर आलो आहे आपण. तर हे मंदिरच्या अंदर एक लायब्ररी आहे. आणि तिथं पुरं मित्र म्हणजे पोरं गिर या गावातले अभ्यास वगैरे करतात. आणि हे वाले दादा त्यांना शिकवतात वाटते मॅथ वगैरे. हे लायब्ररी पाहू शकता तुम्ही. आणि हे सर्व हे डीपमध्ये झालं काही अभ्यासात कधी होते खरं काय. बाकी सगळं नोट्स वगैरे होऊ शकता. चला ठीक आहे दादा. मित्रांनो, याच्या अंदर लायब्ररी आहे. ते पोरं अभ्यास करत होते, तर पहिले नाही म्हणत होते व्हिडिओ काढायला. मग त्यातले काही 3-4 जण माझे सबस्क्रायबर होते. मग म्हणत अरे अमित भाऊ तुम्ही हा का, या मग. तर मग घेतला. पाहू शकता तुम्ही, हे मंदिर आहे आणि याच्या अंदर लायब्ररी बनवलं आहे. आणि CCTV पण कॅमेऱ्यात. आणि इथं
कोण ना कोण असतेच रात्री, म्हणजे एवढ्या वरती आहे म्हणजे असं नाही की इथं कोणीच नाही राहत. तिथं मुलं राहतात आणि अभ्यास करतात. तिथं पुशअप गिशअप मारायला आणि लांब उडी मारायला सगळं ग्राउंड बनवेलं आहे. आणि पाहू शकता आपण, तर काही वांधा नाही. चलो मित्रांनो, खालीचा आता चाललो आहे. पहिले याले पुलअप्स गिलप्स मारत होते, मग आता हे घंटा याले घंटा बांधून डायरेक्ट टू डायरेक्ट आता आपण खाली चाललो आहे मित्रांनो. ते पहिले हे जे मागचं आहे ना घंटा बांधला आहे तिथं पहिले पोरं पुलअप हे ते पुशअप वगैरे पुलअप मारायचे अटकून, पण ते आता मेन डोवर एकदम फ्रंटले चालतं ना, तर त्या साईडले त्यांना बॅक साईडले तिकडून लांब उडी मारायला सगळं बनवेलं आहे. तर मग तिकडे ते पूर्ण प्रॅक्टिस करतात आणि इथं अभ्यास पण करतात. आणि जे ब्लू टी शर्टवाले मी दादा दाखवले ते त्यांना गणित काय आहे जे सब्जेक्ट समजा ते शिकवतात. त्यांना बोलत होतो मी कधीपासून करता काय हे ते, पण ते सगळे डीपमध्ये अभ्यास करत होते. तर म्हणून मी काही त्यांच्यासंग जास्त बोललो नाही. तुम्हाला मालूम आहे, मला जर बोलायचं असलं की बोलतो आपण, बिंदास विचारतो हे ते, पण चांगलं नाही वाटत नव्हते. असं आहे ते. मग आता बस, मग मला वाटते आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ मग आवडत असेल तर सबस्क्राईब, लाईक गिक, फॉलो गेलो काही तर काही करा. त्या 3 पैकी 1 नाही करत, असं असते का राजा? सपोर्ट नाही करसान तर असं थोडी होणार आहे. तर आम्हाला आता काढायच्यात फोटो आणि जराशे एक ॲक्शनबाज व्हिडिओ. तर मग आता मी आजचा व्हिडिओ हा इथंच थांबतो आणि हा पार्ट नंबर 1साठी ठेवतो, कारण की जेव्हा इथं काही कार्यक्रम असला किंवा काही असलं तेव्हा मी याचा पार्ट नंबर 2 अपलोड करीन. धन्यवाद.